कविता प्रार्थना. आकाशीच्या निळाई इतकीच गहिरी मनशांती प्रार्थनेतून मिळत असते. प्रार्थना म्हणजे त्या दिव्य शक्ती पुढे स्वीकारलेली हार. निराकाराच्या गाभाऱ्यात जाऊन घातलेलं लोटांगण म्हणजेच प्रार्थना. विश्वविधात्याचा गौरव, त्याची स्तुती, त्याची वाहवा म्हणजेच प्रार्थना. प्रार्थनेमुळे मनाला आधार मिळतो, आत्म्याला आनंद प्राप्त होतो. दुसऱ्यांसाठी केलेली प्रार्थना तर तुम्हाला परमानंद देऊन जाते. पण आजकाल कोण करतो कोणासाठी प्रार्थना? कुणाकडे आहे एवढा वेळ तुमच्यासाठी प्रार्थना करायला? शिवाय आपण तरी कुठे मानतो हे सगळं? कुठे स्वीकारतो हे सगळं? देव आहेच कुठे ह्या सृष्टीवर? मग कुणाकडे प्रार्थना करायची? कोणाकडे लोटांगणी घालायची? प्रश्न तसे चुकीचे नाहीतच, पण उत्तरे सुद्धा शोधण्याचा आम्ही प्रयत्न तर कुठे करतोय? क्षणभर डोळे मिटून अंतर्मनातून त्याला साथ तरी घालून बघा. नक्कीच तो समोर येईल. तुमचे हात आपोआप जोडले जातील आणि मग निस्वार्थपणे प्रथम दुसऱ्यांच्याच भल्यासाठी तुम्ही देखील नक्कीच प्रार्थना कराल. शरद जगधने.